मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासून मुसळधार, बोरिवलीमध्ये गेल्या 24 तासात 171 मिलीमीटर पाऊस। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर जास्त, अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात। पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस, बोईसरमध्ये पाणीच पाणी, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम। मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या, शरद पवारांच्या सरकारला सूचना। तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, पवारांच्या कानपिचक्या। देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीरपणे सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। तर तमाम हिंदू बांधव म्हणण्याचं धाडस ठाकरेंनी दाखवलं नाही, शिंदेंचा पलटवार। मित्रपक्षांशी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित करा, 22 तारखेला पक्षातल्या नेत्यांशी सल्लामसलत करा। दिल्लीतल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीसांना सूचना। नाशिक दौऱ्यासाठी राज ठाकरे रवाना, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक। तर संत निवृत्तीनाथ यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री, विधानसभेच्या अनुषंगानं वरळीमध्ये घेणार बैठका। संदीप देशपांडे वरळीमधले संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा। लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी, 18 लाख रुपयांचं शुल्कही भरलं। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ, 22 लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। मंगळवारी पार पडलेली यूजीसी एनईटी परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय। तर आता नीट परीक्षाही रद्द करावी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आज त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान, 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात पार करणार। वाशिमच्या मालेगावमधील मुक्कामानंतर संत गजानन महाराजांची पालखी रवाना। तर संत मुक्ताईची पालखी बुलढाण्यामधल्या मोताळाच्या दिशेनं मार्गस्थ। रायगडावरती आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांच्या पालखी प्रस्थानानंतर नगारखान्यासमोर ध्वजारोहण। नाशिक नागपुरातही कार्यक्रमांची रेलचेल। T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीमध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानसोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।